नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असा कलेजी फ्राय. तोही कमीत कमी साहित्यात तयार होणारा आणि अतिशय झटपट तयार होणारा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम या ठिकाणी मी कलेजी जी आहे ती स्वच्छ अशी 3 ते 4 पाण्यानं धुवून घेतलेली आहे. आपल्याला या ठिकाणी कलेजी धुतेवेळेस थोडंसं मीठ टाकून धुवून घ्यायची आहे, म्हणजे पूर्णपणे ती स्वच्छ होते. आता आपण कलेजी फ्राय बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. खडे मसाले थोडेसे परतले की 2 कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत, तेही आपल्याला त्यामध्ये टाकून व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला की लगेच आपण त्यामध्ये या ठिकाणी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी 7-8 लसूण पकड्या, थोडंसं अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर अशी बारीक मिक्सरला वाटून घेतलेली आहे. तेही आपल्याला त्यामध्ये टाकून छान अशी परतून घ्यायची आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया. मी या ठिकाणी 2 टोमॅटोची प्युरी जी आहे ती मिक्सरला बारीक अशी करून घेतलेली आहे. ती आपण त्यामध्ये टाकून आता आपल्याला तीही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मोठीच ठेवायची आहे. मोठ्याच गॅसवर हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सर्व साहित्य छान असं परतण्यासाठी मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित असं परतलं जातं. आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा घरगुती काळं तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. सर्व मसाले आता आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मसाले या ठिकाणी परतले की लगेच आपण या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेली कलेजी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. कलेजी आता आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. पूर्ण मसाला जो आहे तो कलेजीला कोट झाला पाहिजे, अशा पद्धतीने ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. कलेजी टाकते वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आणि मोठ्या गॅसवर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिट आपल्याला कलेजी मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण मसाला जो आहे तो कलेजीला कोट होतो. आता त्यामध्ये मी या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. या ठिकाणी पाणी अवश्य टाका, त्यामुळे कलेजी शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागतं. मी या ठिकाणी अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. नंतर वरतून आपल्याला या ठिकाणी थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी हळदी पावडर सुरुवातीलाही टाकू शकता. पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ही कलेजी जी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे अर्धा ग्लास पाण्यामध्ये कलेजी जी आहे ती व्यवस्थित अशी शिजली जाते. साधारणतः आपल्याला या ठिकाणी कलेजी शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागतात आणि व्यवस्थित अशी 10-15 मिनिटांमध्ये कलेजी जी आहे ती छान अशी फ्राय होते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाणी जे आहे ते बऱ्यापैकी या ठिकाणी आटलेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला आता या ठिकाणी मीडियम करायची आहे. मीडियम गॅसवर आपल्याला या ठिकाणी झाकण ठेवून साधारणतः 7 ते 8 मिनिटे कलेजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटानंतर एकदम परफेक्ट असे तेल सुटलेलं आहे आणि आपली कलेजी जी आहे ती छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये आपण घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा कलेजी फ्राय तयार केलेला आहे. अशा पद्धतीने घरच्या घरी कलेजी फ्राय तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही कलेजी फ्राय बनवायला जितकी साधी आणि सोपी आहे तितकीच चवीला खूप मस्त अशी लागते. तुम्ही ही कलेजी फ्राय चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. खूप मस्त अशी ही चवीला लागते. अशा पद्धतीने रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.